बऱ्याच वेळा लोक आमच्याकडे येतात, म्हणतात टाईटनेस तर येतं, परंतु टाईटनेस टिकत नाही. तर ॲक्च्युली आपल्याला पाहावं लागेल की व्हीनस लिकेज याचं सत्य काय, असं होतं का बरं. मित्रांनो, आपण विश्वास नाही करणार, परंतु पुढे जगामध्ये जवळपास 40% जवान पुरुष काही ना काही कोणत्या ना कोणत्या इरेक्शनच्या समस्येने प्रग्रस्त आहेत. त्यांना प्रॉब्लेम आहे, त्यांना इरेक्शन येतं, मूड बनतो आणि इजॅक्युलेशन व्हायच्या आधीच लिंग ढिलं पडून जातं. काय तुमच्याबरोबर पण असं घडलं आहे? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, कारण की ही समस्या जी आहे ही फक्त बेडरूमची समस्या नाही आहे. ही समस्या आपल्या हार्टची आहे, हृदयाची आहे, ब्लड वेसलची आहे आणि ओव्हरऑल आपली जी हेल्थ जी आहे त्याचं सिग्नल ती समस्या देते. तर नमस्कार, आज आपण बोलणार आहोत एक अशी समस्या ज्याविषयी लोक ओपनली बोलत नाहीत. इरेक्टाईल डिस्फंक्शन त्याचा एक खास टाईप आणि तो आहे व्हीनस लिकेज. तर आज आपण पाहणार आहोत इरेक्टाईल डिस्फंक्शन मतलब लैंगिक कमजोरी आहे ती टिकत का नाही, म्हणजे येतं पण टिकत का नाही, आणि व्हीनस लिकेज होतं काय. चला आपण आता सुरुवात करूया की इरेक्टाईल डिस्फंक्शन मतलब लैंगिक समस्या आहे काय आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन जे आहे त्याचा अर्थ होतो काय. एकतर काय होतं की इरेक्शन म्हणजे टाईटनेस येतच नाही, आला तर टिकत नाही, आणि हे परफॉर्मन्स अँक्झायटी नाही आहे, याच्या पाठीमागे आणखीन काही वेगळी कारणं आहेत. कोणती कोणती? डायबिटीस, ब्लड प्रेशर जास्त आहे, कोलेस्ट्रॉल जास्त आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, टेस्टोस्टेरॉन कमी आहे, ताणतणाव आहे, नातेसंबंधामध्ये प्रेशर आहे. जर तुमच्या बायकोबरोबर संबंध चांगले नसतील, तणावपूर्ण असतील, तर हे पण कारण होऊ शकतं. तर ही समस्या पुन्हा 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 होते आहे. तर ज्याला इग्नोर करून चालणार नाही, आणि जर इग्नोर केलं तर सगळ्यात मोठी चूक होईल. फ्रस्ट्रेटिंग कंडिशन होते काय की इरेक्शन येतं, टाईटनेस येतो, टिकत नाही. म्हणजे इरेक्शन आलेलं आहे आणि धीरे 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 ते डाऊन व्हायला लागतं. भीतीमुळे तर आणखीनच होतं, आणि याला म्हणतात व्हीनस लिकेज. हे होतं कसं काय? काय होतं की जेव्हा तुम्ही खूप अराऊज असता, एक्सायटेड असता, तेव्हा रक्त पेनिसमध्ये आत जातं, लिंगात आत जातं. आर्टरीज ज्या आहेत त्या रक्ताला आत घेऊन जातात, आणि व्हेन्स काय करतात, त्याला ट्रॅप करतात, म्हणजे व्हेन्स त्याला दाबून टाकतात, किंवा व्हेन्सला दाबून टाकलं जातं. तिथे टंकी भरलेली आहे, टाकी, आणि खाली नळ चालूच नाही आहे. आता होतं काय की हे जे व्हेन्स दाबून टाकले गेले तर व्हेन्स पडल्या वीक, आणि व्हेन्स जेव्हा वीक पडतात तेव्हा जे आतमध्ये रक्त गेलेलं आहे ते सगळं बाहेर यायला लागतं. म्हणजे आपण आत टाकतो आहे पाईपनी पाणी, आणि इकडे छिद्र करून ठेवलेलं आहे आणि ते वापस चाललेलं आहे. म्हणजे इकडे टाकणं चालू आहे आणि इकडे काढणं चालू आहे. टाईटनेस होईल कसं काय? मुख्य कारण असं आहे प्रकृती, आजार, डायबिटीस, ज्याच्यामुळे ब्लड वेसल्स अशक्त होतात, ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, ज्यामुळे आर्टरीज ज्या आहेत त्या कडक होतात, कोलेस्ट्रॉल वाढला आहे, ब्लॉकेज होतात, टेस्टोस्टेरॉन कमी आहे तर नायट्रिक ऑक्साईडचं काम बरोबर होत नाही. नायट्रिक ऑक्साईड, टेस्टोस्टेरॉन एकमेकाला रिलेटेड आहेत. नायट्रिक ऑक्साईड जर असेल तर इरेक्शन खूप चांगलं कडक होतं, पण ते होत नाही, कारण का नायट्रिक ऑक्साईड जे आहे तेच कमी पडतं, त्याचा इफेक्ट होत नाही. जंक फूड खाल्ल्यामुळे असं होतं, ऑइली खाल्लेलं आहे, स्मोकिंग करताय, झोप नाही आहे, बैठकचं काम आहे, रात्रभर मोबाईलवरती स्क्रीन चालू आहे, या सगळ्यामुळे ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते खराब होऊन जातं, हॉर्मोन्स बॅलन्स राहत नाहीत, आणि मग व्हीनस लिकेज व्हायला सुरुवात होते. व्हीनस लिकेज एकदम होत नाही, हळूहळू ते व्हायला लागतं. आता या जगात काय करायला पाहिजे? सेल्फ चेक काय आहेत? 3 प्रश्न आहेत. नंबर 1, काय सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा मागील 3 महिन्यापासून इरेक्शन कमजोर झालेलं आहे, अशक्ता इरेक्शन? काय आपल्याला डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर आहे आणि ते कंट्रोलमध्ये नाही आहे? आणि काय आपल्याला चालताना पायामध्ये क्रॅम्प्स येतात, दुखतात, वेदना होतात? या 3 पैकी जर 2 हो असतील तर डेफिनेटली आपल्याला व्हीनस लिकेज आहे. आणि लहान समस्या नाही आहे, ब्लड वेसल्सची कमजोरी आहे, याचं हे संकेत देऊन राहिलेलं आहे. सोल्युशन काय? पहिले समजून घ्या. औषधं जे आहेत ते आतमध्ये पुश करतील ब्लड, कारण का आर्टरीज रिलॅक्स होतात, पण त्याच्याबरोबरच लाईफस्टाईल ठीक करणं आवश्यक आहे. रोज 30 ते 40 मिनटं पटपट चालणं, फास्ट चालणं, त्यांनी ब्लड सर्क्युलेशन वाढतं, आर्टरीज फ्लेक्झिबल होतात. नंतर पेल्विक फ्लोर एक्झरसाइजेस करणं आवश्यक आहे, ते करणं. त्याचबरोबर
मसल्स पॉवरफुल करणं, पुशअप्स आहेत, स्क्वॅट्स आहेत, ते करणं आवश्यक आहे. आणि टेस्टोस्टेरॉन नॅचरली बूस्ट करणं आवश्यक आहे. टेस्टोस्टेरॉन नॅचरली बूस्ट झाला तर नॅचरली हा प्रॉब्लेम चांगला होऊ शकतो. पेल्विक फ्लोअरमध्ये किगल एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. जसं आपण लघवी करताना लघवीला थांबवायचं, करायची, थांबवायची असं जर केलं तर, आणि लॅट्रिनच्या ठिकाणीसुद्धा जसं आपण गॅस थांबवून ठेवतो त्याप्रमाणे थांबायचं, सोडायचं, असं करत राहायचं. ते अर्थातच ज्या व्हेनस आहेत त्या मजबूत करतं आणि त्याचे क्लॅम्प्स मजबूत होतात. जर तुम्हाला डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, ताबडतोब त्याचा कंट्रोल करणं आवश्यक आहे. कारण का ते कंट्रोल झालं नाही तर काहीच कामाचं नाही. इरेक्शनची समस्या जी आहे ती पूर्णपणे चांगली होणार नाही. आता खाण्यामध्ये काय करायला पाहिजे? जर आपण अंजीर, 2 अंजीर रात्री भिजवून ठेवले आणि सकाळी जर उपाशीपोटी खाल्ले दुधाबरोबर तर फार चांगलं आहे. ब्लड फ्लो त्यांनी वाढतो. नंबर 2, डाळिंब, रोज एक डाळिंब किंवा त्याचा फ्रेश ज्यूस, त्याच्यामुळे नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढतं. 3, कडुनिंबाचा पाण्यात टाकून रस, रात्री त्याची पानं जी आहेत ती पाण्यात टाकायची, भिजवायची आणि ते पाणी प्यायचं गाळून. त्याच्यामुळे शुगर कंट्रोल होते, लिव्हर सपोर्ट होतो, व्हेन्स करता, आर्टिस करता फार चांगला आहे. फूड्समध्ये पालकामध्ये नायट्रिक ऑक्साईड, चुकंदर, नायट्रिक ऑक्साईडचं खूप प्रमाण आहे. भोपळ्याच्या बिया, कद्दू के बीज म्हणतात त्याला, काजू आणि अक्रोड, याच्यामुळे झिंकचं प्रमाण वाढतं, मॅग्नेशियम वाढतं, ज्याच्यामुळे टेस्टोस्टेरॉनला सपोर्ट मिळतो. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स फिशमध्ये असतं. त्याचबरोबर टरबूज, खरबूज आणि काकडी, याच्यामुळे हायड्रेशन खूप वाढतं, कारण काय पाणी खूप त्याच्यामध्ये असतं, पोटॅशियम वाढतं आणि BP कंट्रोलमध्ये येतं. फायनल मेसेज काय की लैंगिक समस्या जी आहे ही फक्त बेडरूमची समस्या नाही आहे. इरेक्शनची समस्या ही पूर्ण शरीराचा एक अलार्म आहे. व्हेनस लिकेज एकदम कॉमन आहे. आपण त्याला निग्लेक्ट करायला नको, दुर्लक्ष करायला नको. कारण का जर त्याकडे दुर्लक्ष केलं तर हा प्रॉब्लेम जास्तीत जास्त वाढतो. व्हेनस लिकेज झालेला आहे म्हणजे हार्टचा प्रॉब्लेम होऊ शकतो, ते पण ठीक करणं आवश्यक आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर डेफिनेटली आपण लोकांना शेअर करा, सेव्ह करा, डॉक्टरांना दाखवा तुमच्या, आणि मग त्याप्रमाणे औषधं घ्या. डेफिनेटली हा व्हिडिओ लोकांना आवडेल, कारण का खूप लोकांना हा प्रॉब्लेम आणि 50 नंतरचा हा प्रॉब्लेम खूपच कॉमन आहे. थँक्यू व्हेरी मच. सेक्स समस्याओं के बारे में मेरे काफ़ी सारे वीडियोस हैं. उसका हमने एक ऑनलाइन वीडियो रिकॉर्डिंग करके वर्कशॉप, एक कोर्स बनाया हुआ है. वो कोर्स जो है ऑनलाइन कोर्स, उसमें करीब करीब 60 वीडियोस हैं और उसमें हिप्नोटिज्म की भी है कि हिप्नोटिज्म के माध्यम से नपुंसकत्व, शीघ्र पतन कैसे ठीक करना, और काफ़ी सारी सेक्स समस्याओं के बारे में जानकारी दी हुई है. वो समस्याओं की जानकारी से आपकी सभी सेक्स समस्याओं का समाधान हो सकता है. तो ये आप ऑनलाइन रिकॉर्डिंग कोर्स जो है, तो ये ऑनलाइन रिकॉर्डेड कोर्स आप हमारे ऐप से ले सकते हैं. उसका डिस्क्रिप्शन नीचे दिया हुआ है, लिंक दी हुई है ऐप की. और वैसे ही आप टेलीग्राम ग्रुप से आप यदि जुड़ जाते हैं, हमारे व्हाट्सएप ग्रुप से जुड़ जाते हैं, या वेबसाइट से, तो आपको ये ऑनलाइन कोर्स के बारे में जानकारी हो जाएगी. ये ऑनलाइन कोर्स करके आपके सभी समस्याओं का समाधान हो जाएगा. आप नीचे जो नंबर दिए उसके ऊपर भी कॉल करके वो ऑनलाइन कोर्स खरीद सकते हैं. इंस्टा मोजो की भी लिंक दी हुई है, उसमें आप डायरेक्ट पेमेंट कर सकते हैं. थैंक यू वेरी मच.